नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर मनसेमधून आता वेगवेगळे सूर समोर येऊ लागले आहे. मनसे हा असा पक्ष आहे ज्यात पक्षांनी भूमिका जाहीर केली की त्यांची फक्त अंमलबजावणी होते, पण कोकणात असं होताना दिसत नाहीये. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्याने मनातील खतखत भावना बोलून दाखवली आहे. नुकतीच मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक पार पडली. सर्व मनसेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसेचे नेते वैभव खेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांची भूमिका पटल्याचं दिसत नाही. आम्हाला या आमच्या सगळ्या भावना राज ठाकरेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडणार आहोत. आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत. राज ठाकरे जसं मार्गदर्शन करतील तशी आम्हाला वाटचाल करू, असं वैभव खेडकर म्हणाले. मागच्या 20 वर्षात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांना जेलमध्ये टाकलं. त्यांनी नगरसेवक, ग्रामसेवकात फोडली. त्यांच्यासोबत कसं काम करायचं? आजची बैठक आक्रमी झाली. साहेबांचा आदेश पाळला जाईल, असं वैभव खेडकर म्हणाले. मागच्या 5 वर्षात खासदार सुनील तटकरे यांनी कुठलाही विकास काम केलेलं नाही, असा आरोपही खेडकर यांनी यावेळेस केला. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.